राजू लाटकरला अभ्यास माहिती आहे, कुठं बोट दाबले की कुठं कळी त्या. सरकार महाविकास आघाडीच येणार आहे, आलं तरी ठीक, नाही आलं तरी या सगळ्या गोष्टी कशा पार पाडायच्या ते मला चांगलं कळते साहेब. त्या राजेशना 15 वर्ष संधी दिली, या राजूला एकदा संधी लोक द्यायच्या तयारीत आहेत आणि त्या संधीचं सोनं करून दिल्याशिवाय हा राजू थांबणार नाही. पहिल्या 6 महिन्यात 1 वर्षात हा कचरा झिरो केल्याशिवाय हा राजू लाटकर थांबणार नाही, यातला आम्हाला अभ्यास आहे. तर आता उत्तरचं उत्तर हे प्रेशर कुकर आहे आणि राजेश लाटकरला निवडून यायला कुठल्या आता ज्योतिषाला सांगण्याची गरज राहिलेली नाही. पण माझं तुमचं कोल्हापूर खड्ड्यापूर आहे, खड्डेपूर झाले. वरून 100 कोटीची घोषणा करायची, खाली सभागृह नाही, सत्ताधारी नाहीत, विरोधक नाही, त्याचं ऑडिट नाही, त्याच्यावर चर्चा नाही की भांडवलदारांच्या ताब्यात जर देश गेला तर हा देश गुलामीकडे जाईल. भांडवलदार पण तेवढाच जर गरजेचा आहे, पण पैशाच्या जीवावर जर कोण राजकारण करायला लागला आणि त्याला जर माणसं त्याच्या आरी चालली तर एक दिवस हा देश गुलामीकडे जाईल. हे पैसेच मिळवायचे तर उद्योजक म्हणा, व्यापारी व्हा, स्वतःचा व्यापार वाढवा, मग 100 काय 1000 कोटीचे मालक वाजवा. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज आपल्या सोबत आहेत उत्तर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आदरणीय राजेश लाटकर साहेब. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काही. साहेब नमस्कार. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस, तर काय प्रतिक्रिया द्याल? उद्या शेवटचा प्रचाराचा दिवस, संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान प्रचार संपतोय. पण आज शेवटची रात्र म्हणजे जाहीर सभेंची. आज अंतिम सभा कसबा बावड्यामध्ये सचिनजी पायलट काँग्रेसचे नेते, तसेच शाहूजी छत्रपती महाराज खासदार आणि सर्वांचे लाडके नेते माजी पालकमंत्री बंटी साहेब यांच्या उपस्थितीत आता पार पडली. सभेचा जर एकूण वातावरण बघितलं तर आता उत्तरचं उत्तर हे प्रेशर कुकर आहे आणि राजेश लाटकरला निवडून यायला कुठल्या आता ज्योतिषाला सांगण्याची गरज राहिलेली नाही किंवा सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. एवढा उत्साह आणि एवढा पुढाकार लोकांनी घेतलेला आहे, कारण त्यांनी हे बघितलेलं आहे. गेले 2.5-3 वर्ष महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार एका न्यायालयीन स्टेवर घेऊन, पक्ष फोडून, फक्त महाराष्ट्र लुटण्याचा जो प्रकार केलाय, तसंच माझं तुमचं कोल्हापूर पण लुटलं गेलंय. हे कोल्हापूरकरांनी डोळ्यानं बघितलेलं आहे. कोणतं विकासाचं काम नाही, कोणतं धोरण नीट नाही. रस्त्यांचे पैसे नुसते नावाला सांगितले, पण तेवढ्या पैशाचे रस्ते होईनात. अजून माझं तुमचं कोल्हापूर खड्ड्यापूर आहे, खड्डेपूर झाले. कुठलं एक उद्यान व्यवस्थित नाही, कुठलं मैदान नाही खेळाडूंचं, कोणतं एक स्विमिंग टँक नाही, कोणतं एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही. फक्त 100 कोटीच्या गप्पा, 250 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर, 4,500 कोटीचा आराखडा. या व्याजाचं काम जरी शाश्वत दिसलं असतं तर कोल्हापूरकरांना ते कळलं असतं. पण कोल्हापूर हे स्वाभिमानी गाव आहे. त्यांना खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, प्रामाणिक काय, लबाडी काय, गद्दारी काय, निष्ठावंत काय. आता आमचे विरोधी उभारलेले माझे विरोधी उमेदवार क्षीरसागर साहेब 2019ला पराभूत झाले होते शिवसेनेच्या चिन्हावर. तरी पण उदार मनाचे जे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, हे कार्यकर्त्याचं दुःख जाणतात आणि त्याला एक प्रामाणिक कार्यकर्ता त्यांना जाणून त्यांनी पराभव झाला तरी 2 दिवसात त्यांना मंत्री दर्जाचं, कॅबिनेट दर्जाचं, महाराष्ट्र नियोजन मंडळाचं पद दिलं साहेब. त्यांना 2 वर्षात लगेच सोडले, शिंदे साहेबांच्यावर गेले. हा तर विश्वासघातच झाला. इथं शेकडो शिवसैनिक, हजारो शिवसैनिक रक्ताचं पाणी करतात शिवसेनेसाठी. त्यातल्या कुठल्याला एकाला जरी पद दिलास तर तो आयुष्यभर ठाकरे परिवारांचा म्हणजे प्रामाणिक परिवाराची प्रामाणिक राहिला असता. यांनी त्यानंतर शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे लुटीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. काय मिळालं माझ्या कोल्हापूरला?
आज 27 महापालिका, 26 जिल्हा परिषद, 112 नगरपालिका या महायुती सरकारनं 4 वर्ष स्टेच्या आधारे प्रशासक चालवलाय. कशासाठी हे लक्षात घ्या. ही अदृश्य हुकुमशाही आहे. वरून 100 कोटीची घोषणा करायची, खाली सभागृह नाही, सत्ताधारी नाहीत, विरोधक नाही, त्याचं ऑडिट नाही, त्याच्यावर चर्चा नाही, त्याचं मंजुरीच्या वेळेला की जे काय त्यात ॲटम आहेत, कशा प्रकारे कुठले रस्ते पकडलेत, काहीच विचारायचं नाही कोण. फक्त वर्ण मंजूर, खाली यांची ओळखडी जातात अधिकाऱ्यांच्याकडे. टेंडर माझ्या कंपनीसारखं मिळायसाठी टेंडर मॅनेज करायचं, टेंडर घ्यायचं. आज 100 कोटीच्या रस्त्यांची टोटल ब्लॉक एस्टिमेट बघितलं तर ते 45 कोटीच्या वर रस्तेच जायना झालेत. 18 कोटी GST, इन्शुरन्सचे पैसे, कॉन्टेजन्सचे पैसे ते दिल्यानंतर वरचे यांची टक्केवारी. आणि किती पैसे खाणार तरी किती. हे पैसेच मिळवायचे तर उद्योजक म्हणा, व्यापारी व्हा, स्वतःचा व्यापार वाढवा, मग 100 काय हजारो कोटीचे मालक वाजवा. तुम्ही सार्वजनिक जीवनात आला, सत्ताधारी असाल तर तुम्ही जनतेला उत्तर दिलं पाहिजे, आन्सरेबल राहिलं पाहिजेच. ते असू देत, आम्ही असू देत, लोक प्रश्न विचारणारच. शेवट GST भरतो कोल्हापूर, महाराष्ट्रात टॉपचा. वाहन टॅक्स भरतो राज्यात टॉपला. देशात 5 गाड्या जर आज बाहेर पडल्या इम्पोर्टेड तर माझ्या कोल्हापुरात 3 गाड्या येतात साहेब. एवढं कोल्हापूर सक्षम आहे. MSEB टॅक्स 100% पेड करतो, इन्कम टॅक्स भरतो, घरपाळा भरतो, बांधकाम परवानगीचा खर्च आम्ही पुरेपूर भरतो. कशासाठी म्हणून आमची अवस्था अशी. तुम्ही चांगलं काम करा ना, तुमची काम दाखवा, जाहिराती दाखवू नका. माणसं ठरवतात, काम करायचंच नाही, मग आता जात धर्मावर निवडणूक न्यायची. किती दिवस करायचं आपण हे जात धर्माचा विषय. सर्व जाती धर्माचे लोक टॅक्स भरतात ना, त्यांचा अधिकार आहे त्या 1-1 रुपयावर. असं काय धोरण आहे का या सरकारचं? अमुक जाती धर्माच्या लोकांनी टॅक्स भरा, ते बोलायचं नाही. जनतेला किती दिवस खुलं करणार, कोणतं काम दाखवायला नाही. बॉटनिकल गार्डनचे 4 कोटी लंपास केले, 5 कोटी रंकाळ्याचं कारंजा दाखवलाय. तोच कारंजा कोल्हापूरकरांना मी सांगतो, त्याचं टेंडर एस्टिमेट महापालिकेत आहे, ते आम्ही पत्र देऊन थांबवलं. या आचारसंहितेच्या शेवटच्या दिवशी त्यांची OSD पळापळ करत होते. महापालिकेचे CCTV चेक करा, किती वेळा त्या अधिकाऱ्यांच्या कक्षेत जाऊन बसलेत की ते मंजूरच करा, मंजूरच करा, त्याची काय टेक्निकल सँक्शन बघू नका. पण तेच तसाच कारंजा चंद्रपूर महानगरपालिकेत 160 नोझलचा, 160 ते 168 नोझल आणि 5G HD लेनचा, आणि आमच्याकडं 38 नोझल, 48 ते 38 लेनचा काहीतरी आहे, आणि त्यांच्यापेक्षा कमी जी नेटवर्कचा 4Gचा काहीतरी आहे, आणि इथं मंजूर केलाय 5 कोटीला. आणि चंद्रपूरला मात्र त्याच्यापेक्षा तिपटीचा 72 लाखात झालाय. 4 कोटी 18 लाख साहेब कसं लुटाला आहे. आणि मग आता मग बॉटनिकल गार्डन पण दाखवलं, 4 कोटीचं गार्डन, बॉटनिकल गार्डनच ते दिसेना झाले. असे पैसे लुटल्यानंतर आता आमदारकीला पैसे वाटायला सोपं झाले. साड्या वाट, जेवणाची कुपनं वाट, जेवणावळी घाल, सगळ्या मंडळांना विकत घ्यायचा प्रयत्न कर, कार्यकर्त्यांना विकत घ्या, आजी माजी पदाधिकाऱ्यांना प्रलोभन दाखवा. याला लोकशाही म्हणत नाहीत. बाबासाहेबांनी लोकशाही सांगितलेलं ते संविधान लोकशाही मंजुरीच्या वेळेला की भांडवलदारांच्या ताब्यात जर देश गेला तर हा देश गुलामीकडे जाईल. भांडवलदार पण तेवढाच जर गरजेचा आहे, पण पैशाच्या जीवावर जर कोण राजकारण करायला लागला आणि त्याला जर माणसं त्याच्या आरी चालली तर एक दिवस हा देश गुलामीकडे जाईल. त्यामुळे आपलं एक मत हे स्वाभिमानानं द्या, पारदर्शी द्या. हा लोकशाहीचा आत्मा आहे. आणि कोल्हापूर त्याच पद्धतीचं गाव आहे साहेब. म्हणून तर ही जनता पिसळून उठल्या ना, जाईल तिथे प्रतिसाद. माझं काय हो साहेब, मी 25-30 वर्ष कोल्हापूर तरुण मंडळ, क्रीडा मंडळ, नगरसेवक, गट नेता, स्थायी सभापती, पत्नी महापौर हे काम करत करत आज कोल्हापूरात आलो. कोल्हापूरकरांनी माझे परिवाराचं वागणं, माझा व्यवहार, माझी नैतिकता, माझं राजकीय जीवन बघितलंय. त्यामध्ये फरक करून यायला लागले उसळून. त्यांना कळा लागले कोल्हापूरकरांनी निवडणूक हातात घेतल्या आणि माझ्या पाठीशी असणारे शुद्ध चारित्र्याचे आमचे खासदार शाहू छत्रपती, आमचे नेते जीवसरात्र करणारे बंटी पाटील साहेब, माझे आमदार मालोजीराजे आणि तमाम महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी जो काय मला न्याय दिला आणि कार्यकर्ता मोठा केला पाहिजे. ज्याला कळतं 54 प्रभागाचा हा उत्तर मतदारसंघ आहे, 3,15,000 मतदान आहे. आम्हाला या वॉर्डाचे गल्लीबोळ पाठ आहे. कुठं काय करावं काय नाही आमचं धोरण आहे. पहिल्या 3 महिन्यात रस्ते चांगले करणार. आज या बावड्या शेजारी 6.5 लाख टन, जवळजवळ 5-6 मजली एवढा ढीग पडला. महाविकास आघाडीच्या काळात बंटीसाहेब पालकमंत्री असताना आम्ही प्रोजेक्ट राबवून तो 10,000 टनावर गुडघ्या एवढा कचरा आणलेला साहेब. आज तो या 3-3.5 वर्षात 6 मजली गेला, त्यात पण इंटरेस्ट.
माझीच कंपनी, माझाच वाटा, मीच बायो मायनिंगचं काम करणार, त्याला 1100 रुपये टिपिंग फी आहे. कचरा भरून ज्यावेळी गाडी येते रोज 250-300 टनाचा, त्याला 1100 रुपये टनाला पैसे, मग त्यात दगड घालून आलं तरी पण टिपिंग फी द्यायचीच. प्लस आत्ता तो जो 6.5 लाख टन कचरा पडला त्याचे बायो मायनिंग करून त्याच्यावरचे पैसे स्वच्छ भारतचं अनुदान घेऊन RDF मटेरियल तयार करतात, रिफ्यूज डिराईव्ह फ्युअल. हे आपल्या कोल्हापुरातच फाउंड्रीला, शुगर बेल्टला, शुगर कारखान्यांना, वीट भट्ट्यांना एवढं लागते साहेब. हे काम मी आज बावडेकरांना आणि कोल्हापुरात सांगतो साहेब, पहिल्या 6 महिन्यात 1 वर्षात हा कचरा झिरो केल्याशिवाय हा राजू लाटकर थांबणार नाही. यातला आम्हाला अभ्यास आहे. चांगले गार्डन तयार करू, चांगली मैदानं करू. कोल्हापूर फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, इतर खेळासाठी, नेमबाज सगळ्यासाठी तयार आहे. मैदानं अशी करू, खेळ विभागाचं त्याला अनुदान असेल आणि पर्यटन विभागामार्फत असं काम करू की येणारा पर्यटक हा 2 ते 3 दिवस माझ्या कोल्हापुरात कसा राहील, एवढी वैविध्यता ह्या कोल्हापुरात आहे. पण या ट्रॅफिक जॅममुळं, त्याचं नीट नियोजन नसल्यामुळं हा पर्यटक इथं राहीना झाला आहे आणि इथली हवा खराब झाली साहेब. प्रदूषण महामंडळानं जाहीर केले परवा दिवशी की 324 PPK हवा आहे, ती हवा 100 पाहिजे. आज तिपटीनं वाढली, म्हणजे आपण किती प्रदूषणाला आहारी गेलोय. त्याचं नियोजन करून पार्किंग स्लॉट आमचे जागोजागी आहेत, ते पार्किंग तयार केले आणि पार्किंग, नो पार्किंग, वन वे, हे जे आपण डिक्लेरेशन आज तयार 4-5 वर्ष झालेलंच नाही साहेब. हे डिक्लेरेशन करण्याचा गरज आहे. वाहतूक सुरक्षा कमिटी, पोलीस खातं, महापालिका यांना एकत्रित बसून हे निर्णय करणे गरजेचे आहे. हे आमदाराची काम आहेत. हे न करता हे न करता नुसतं टक्केवारी, कमिशन, त्रास देणे, हे आम्हाला सोडून पर्यटक 2 दिवस 3 दिवस राहिला तर चहावाल्याचा इथं व्यवसाय होईल, रिक्षावाल्याचा होईल, हॉटेलवाल्याचा होईल, खाण्यावाल्याचा होईल, बचत गटांच्या छोट्या छोट्या कोल्हापूरच्या कलाकुसरींचा व्यवसाय होईल. सगळं कोल्हापूरचं दरडोई उत्पन्न पुन्हा वाढेल, हा आमचा माणूस आहे. त्याचा प्लॅन तयार आहे. आमचं एक धोरण आहे, ना कुठल्या डॉक्टरांना आम्ही त्रास देणार, त्यांच्याकडनं कुठलं आम्ही खंडणी ना वसूल करणार नाही, कुठल्या व्यापाऱ्यांच्याकडनं हप्ता वसुली नाही, कुठल्या उद्योजकांना त्रास देणार नाही, ना कुठल्या नागरिकांना गुंडगिरीचा त्रास होणार आमच्याकडनं. हे आमचं अभिवचन आहे. हे महाविकास आघाडीचं अभिवचन आहे. त्यांना 15 वर्ष संधी मिळाली, त्या राजेशना 15 वर्ष संधी दिली. या राजूला एकदा संधी लोक द्यायच्या तयारीत आहेत आणि त्या संधीचं सोनं करून दिल्याशिवाय हा राजू थांबणार नाही. आमचं दिवस रात्र एक करू. खरे कोल्हापूरला जो आज एक बाहेर बदनामीचा शाप लागलाय, चांगली लोक इथे यायला बघणार, चांगल्या कंपन्या यायला बघणार, कुठे यांच्या नादाला लागायचं म्हणून लोक घाबरायला लागलेत. ह्यातनं आपल्या या कोल्हापूरला बाहेर काढूया. आई महालक्ष्मीच्या आशीर्वादानं, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादानं हे तुमचं माझं कोल्हापूर स्वाभिमानी कोल्हापूर आहे. हे बळकट करूया, समृद्ध करूया, हे धोरण आहे. रस्ते तर करणार, बांधकाम क्रीडायला तर आम्ही सांगितलंय की सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे त्यांचं. कितीचं एका बैठकीचं काम आहे साहेब. हे करायचंच नाही. कायम बिल्डरांना अडचण करायचं. त्यांनी हाऊसिंगचा काय प्रोजेक्ट राबवला, मला फ्लॅट दिला तरच तू माझा, कशाला पाहिजे, का करायचं? हे काम आहे का लोकप्रतिनिधीचं? आमचं सॉफ्टवेअर अपडेटचं काम आहे. हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत करायसाठी राजू लाटकर जोरदार प्रयत्न करणार. पहिल्या दिवसापासून खंडपीठ झालंच पाहिजे ह्या मताचा आम्ही आहे. त्यासाठी आम्ही अंगावर खंडपीठ कृती समितीच्या केसेस घेतल्यात, हद्दवाढ कृती समितीच्या आम्ही अंगावर केसेस घेतल्यात. आंदोलनं करून रस्त्यावरनं आम्ही पुढं आलोय. त्यामुळे आम्हाला हे सगळे प्रश्न माहिती आहेत. चांगल्या पद्धतीने हे आमचं कोल्हापूर जे समृद्ध कोल्हापूर होतं, एक शांत आमचं सुंदर आणि स्वाभिमानी कोल्हापूर होतं, हे कोल्हापुरी पद्धतीनं त्याचं डेव्हलपमेंट करायचा माझा मानस आहे. तालीम संस्थांना निवासी केंद्र इथे करायचं आहे. सगळ्या पद्धतीची मैदान अपडेट करायचे आहेत आणि यासाठी सगळा लागणारा निधी कसा आणायचा तो अर्बन डेव्हलपमेंट, खेळ विभाग, पर्यटन विभागाचा निधी, जिल्हा नियोजन समिती, महापालिका याचा सगळा अभ्यास आहे. आणि आमदार आपल्या दारी हे राबवणार विभागीय कार्यालय 4 आपल्यात आहेत. कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान, कार्यालय क्रमांक 2 शिवाजी मार्केट, कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी, कार्यालय क्रमांक 4 तारणी मार्केट. यांच्या 4ही ठिकाणी मी 4 वेळा आमदार आपल्या दारी राबवून गुंटेवारी, वर्ग 1-2 छोटे जे विषयासाठी लोकांना हेलपाटे मारू लागतात ते सुद्धा, रेशन कार्डची कामं, तुमच्या घरेलू कामगारांचा विषय असेल, रिक्षा महामंडळाचा विषय असेल, तुमचे बांधकाम कामगारांचे विषय असतील आणि महिलांसाठी शौचालयांची वाढवण्याची संख्या आहे ते सुद्धा कोणत्या परिस्थितीत वाढवणार त्याचं नियोजन आमच्याकडे आहे. आणि या ट्रॅफिक जॅममधनं कोल्हापूरला बाहेर काढायचा आमचा एक आराखडा आहे, तो सुद्धा करणार. आणि हे कोल्हापूर तुम्ही बघत राहाल
की आमचं कोल्हापूर कसं जुनं होतं, ज्या पद्धतीनं कोल्हापूर आपल्याला पाहिजे आहे त्याच पद्धतीचं कोल्हापूर भविष्यात करून चांगल्या कंपन्या इथं आणून आमच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल. इथं 317 आता स्वतःच्या जिल्ह्यातल्या IT कंपन्या साहेब आपल्या इथल्या मुलींनी स्वतः त्या चालू केल्यात. त्या ठिकाणी त्यांना पण प्रोत्साहित करून वाढवायच्या कशा आणि मग एखादी कंपनी त्याला घेऊन हे आणि क्षेत्र वाढवलं तर आपलं कोल्हापूर साहेब आज शेजार कोल्हापूर पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आज ड वर्ग महापालिकेला एकच मुद्दा सांगतो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा पण बेळगाव महापालिका, अमरावती महापालिका, नाशिक, सोलापूर, बारामती, शिर्डी कुठं गेलं आणि आपण कुठं आहे. 7-6.5 लाख लोकसंख्येचं आपलं कोल्हापूर, रोज 2.5 ते 3 लाख शेजारच्या ग्रामीणमधनं जिल्ह्यातनं लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षण, सरकारी कामासाठी इथे येतात. त्याच्याबरोबर महापालिकेचे पर्यटक येतात. या कोल्हापूरला शहरी आमदार ज्या पद्धतीनं शहराचे प्रश्न स्वतःला प्रमाण मानून काम करणारा पाहिजे तो मिळून झाले. चंद्रकांत अण्णांना आम्ही केलं तयार, तोपर्यंत दुर्दैवानं देवानं घात केला, त्यांना आमच्यातनं निघून गेले. वहिनीनं आम्ही उभा केलं, निवडून आणलं, पण वहिनींना प्रत्येक ठिकाणी या महायुती सरकारनं अडचणीत आणलं. बिचारी माझी महिला भगिनी ती प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव घेऊन जायची, एकही प्रस्ताव त्यांचा मंजूर केला नाही आणि आज महायुतीला त्यांचं प्रेम आलं आणि त्यांना उपनेतेपद दिलं. हा भाग वेगळा आहे. पण त्यांना कशा पद्धतीने त्यांचा अटकाव केला, पण राजू लाटकरला अभ्यास माहिती आहे, कुठं बोट दाबले की कुठं कळ येत्या. सरकार महाविकास आघाडीचंच येणार आहे, आलं तरी ठीक, नाही आलं तरी या सगळ्या गोष्टी कशा पार पाडायच्या ते मला चांगलं कळते साहेब. प्रस्ताव कसे चालवायचे, कसं निधी खेचून आणायचा, ह्यात आमचा बारकाईचा अभ्यास आहे, हे कोल्हापूरकर जाणतात. त्यामुळे कोल्हापूरकर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून देण्यातच मोठेपणा दाखवणार आणि कोल्हापूरची ही निवडणूक आणि कोल्हापूरचा हा निकाल अखंड देशात गाजणार आणि माझ्याबरोबर माझं नाव होणार, त्यावर इथल्या स्वाभिमानी मतदारांचं पण नाव होणार आणि कोल्हापूर हे देशात नाही तर जगात जाणार आणि जगात भारी आम्ही कोल्हापूर ही जी टॅगलाईन आहे ती सिद्ध करून दाखवल्याशिवाय मतदार राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे कुकर चिन्हासमोरचं बटन ते प्रेशरनं दाबायची 20 तारखेची वाट पाहत आहेत, एवढंच मला सांगूसं वाटतं. धन्यवाद लाटकर साहेब. KK न्यूजसाठी कॅमेरामन ऋतुराज वरामडेसह समीर मकानदार, कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.